शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधताना रावसाहेब दानवेंनी आता काही गंभीर आरोप केले आहेत। सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी टीकास्त्र डागलंय। खरं तर लोकसभा निवडणुकीत जालन्याचे महायुतीचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांना अब्दुल सत्तार यांच्याकडून सहकार्य अपेक्षित होतं, मात्र माझ्यामुळेच रावसाहेब दानवेंचा पराभव झाला असा सूर सत्तार आळवत असल्याचं जालन्याचे माजी खासदार म्हणत आहेत। रावसाहेब दानवेंनी माझा कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या हटके शैलीत भाष्य केलंय, मात्र सत्तारांविरोधात त्यांच्या मनातली खतखत बाहेर पडली आहे। सिल्लोडमधल्या जमिनी हडपल्या जात असल्याचा आरोपही दानवेंनी केलाय। आता सत्तार दानवेंच्या या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार पाहणं महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला एक सांगतो की अब्दुल सत्तार यांचा इतिहास पहा। हे कधी कोणासोबत राहिले माझ्या संग्रहातील? अहो, सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे। या सिल्लोडच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत ना, त्या सारा हडपण्याचा धंदा सुरू आहे। MIDC नाव खाली काय, सरकारी कार्यालय गावाच्या बाहेर नेणं काय, सरकारची जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणं काय, आणि नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन शॉपिंग सेंटर काढणं काय, शॉपिंग सेंटर काढून ते विकणं काय। त्या गावामध्ये कोणी एखादं दुकान टाकायचं असलं तर नगरपालिकेची परवानगी मिळत नाही, कोणाचा प्लॉट असला तर बांधकामाची परवानगी मिळत नाही। या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार नाही। आम्ही जे करेल ते करू द्या, मी पण तिथला लोकप्रतिनिधी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।